रामकृष्ण हरी मंडळी, श्री ज्ञानोबा तुकोबा आदी माझ्या संतांनी लिहून ठेवलेल्या ओव्यांचा अभंगांचा अर्थ जाणून घेण्यासाठी ऐका सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 5 योग गर्भयोग। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री परमात्मने नमः। श्रीमद् भगवद् गीता अथ पंचमोऽध्यायः। अर्जुन उवाच सन्न्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्। मग पार्थो श्रीकृष्णा ते म्हणे, हा हो हे कैसे तुमचे बोलणे, एक होय तरी अंतःकरणे विचारू ये। मागा सकळ कर्माचा संन्यासो, तुम्हीच निरोपिला होता बहुवसो, तरी कर्मयोगी केवी अतिरसू पोखित सापडते। ऐसे द्वर्थ हे बोलता, आम्हा नेनतयांच्या चित्ता, आपुलिये चाडे अनंता उमजुनो हे। ऐके एक सारा ते बोधिजे, तरी एकनिष्ठची बोलिजे, हे आणखी काय सांगिजे तुम्हा प्रती। तरी आची लागी तुबते, म्या रावळासी विनविले होते, जे हा परमार्थ ध्वनी ते न बोलावा। परिमागील सो देवा, आता प्रस्तुती उकलू देखावा, सांगे दोहीन माझी बरवा मारू गवन। जो परिणामींचा निर्वाळा, अचुंबितो ये फळा, आणि अनुष्ठिता प्रांजळा सावियाची। जैसे निद्रेचे सुख न मोडे, आणि मार्गू तरी बहुसाल सांडे, तैसे शोकासना सांगडे सोहपे होय। येणे अर्जुनाचे निबोले, देवो मनी रिझले, मग होईल ऐके म्हणितले संतोषोनिया। देखा कामधेनु ऐसी माये, सदैवा जया होय, तो चंद्रुही परिला हे खेळावया। पाहे पा शंभूची प्रसन्नता, तया उपमन्यूची आरता, काय क्षीराब्दी दूध वाता देजे चिना। तैसा अवदार्याचा कुरुठा, कृष्ण आपू जाहलिया सुबटा, का सर्व सुखांचा वसवटा तो चिनो हवा। येथ चमत्कारू कायसा, गोसावी लक्ष्मीकांता ऐसा, आता आपुलिया सवेसा मागावा की। म्हणून अर्जुने म्हणितले, ते हसोनी एरे दिधले, तेच सांगे न बोलिले काय कृष्णे। अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, कर्माचा त्याग करावा असे तू सांगतोस, आणि पुन्हा कर्माचे अनुष्ठान करावे असे तू सांगतोस। मग अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, हो हे असे कसे तुमचे बोलणे। यात बोलण्यात एक वाक्यता असेल तर त्या संबंधी मनाने काही विचार करता येईल। सर्व कर्मांचा त्याग करावा असे तुम्हीच मागे अनेक रीतींनी सांगितले होते, तर आता कर्मयोगाविषयीच्या भराला जास्त उत्तेजन का देता। श्री अनंता, असे हे दुप्पटी बोलले असता आमच्यासारख्या अल्प समजुतीच्या लोकांच्या मनाला पाहिजे तसा उलगडा होत नाही। ऐक, एक तत्व जर सांगावयाचे असेल तर एकच निश्चितपणे सांगितले पाहिजे। हे तुम्हाला दुसऱ्यांनी सांगावयास पाहिजे काय? एवढ्यासाठी मी आपल्यासारख्या थोरांना विनंती केली होती की हे तत्वज्ञान संदिग्ध भाषेत सांगू नये। परंतु देवा, मागे झाले ते राहू द्या, आता ह्या वेळी उलगडा करा, आणि या दोन मार्गापैकी चांगला कोणता हे सांगा, ज्याचा शेवट शुद्ध असून ज्याचे फळ अचूक प्राप्त होते व ज्याचे अनुष्ठान सहजच सरळ आहे। ज्याप्रमाणे झोपेचे सुखात व्यत्यय न येता रस्ता तर बराच काटत जातो, अशा सुखकारक वाहनासारखा जो सोयीचा मार्ग असेल तो सांगा। ह्या अर्जुनाच्या बोलण्याने देव मनात आनंदित झाले, मग संतुष्ट होऊन म्हणाले, ऐक, तसेही होईल। पहा, ज्या दैववानाला कामधेनुसारखी आई मिळते त्याला चंद्र पण तो सुद्धा खेळावयास मिळतो। हे पहा, श्री शंकरांनी प्रसन्न होऊन त्या उपमन्यूच्या इच्छेप्रमाणे त्याला दूध भाताकरिता क्षीरसमुद्र दिला नाही का?
त्याप्रमाणे उदारपणाचे घर जो श्रीकृष्ण तो अर्जुनाच्या अधीन झाल्यावर तो अर्जुन सर्व सुखांचे वसतिस्थान का होऊ नये, यात आश्चर्य ते कसले. लक्ष्मीकांतासारखा मालक मिळाला असता आता आपल्याला हवे तसे त्याने का मागून घेऊ नये. म्हणून अर्जुनाने जे मागितले ते श्रीकृष्णांनी प्रसन्न होऊन दिले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्रीकृष्ण जे काय म्हणाले तेच मी सांगेन. श्री भगवानुवाच संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ तयोस्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगो विशिष्यते. तो म्हणेगा कुंती सुता, हे संन्यास योग विचारिता मोक्ष कर तत्वता दोन्ही होते तरे जाणाने ना सकळा. हा कर्मयोग केर प्रांजळा जैसे नाव स्त्रिया बाळा तोय तरणी तैसे सारा सार पाहिजे तरी सोह पाहाची देखिजे येणे संन्यास फळ लाहिजे अनायासे. आता याचे लागी सांगेन तुझ संन्यासी याचे चिन्ह मग सहजे हे अभिन्न जानसी तू. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना हे संन्यास व कर्मयोग विचार करून पाहिले तर तात्विक दृष्ट्या दोन्ही मोक्ष प्राप्त करून देणारे आहेत. तरी पण जाणते व नेणते या सगळ्यांना हा निष्काम कर्मयोग आचरण्याला सोपा आहे. ज्याप्रमाणे पाण्यातून तरुण जाण्याला स्त्रियांना व बालकांना नाव हे सुलभ साधन आहे, त्याप्रमाणे भवसागरातून तरुण जाण्याला हा कर्मयोग साधन आहे. त्याप्रमाणे सारासाराचा विचार केला तर हाच सोपा दिसतो. याने कर्माच्या संन्यासापासून मिळणाऱ्या फलाची प्राप्ती कष्टा वाचून होते. आता एवढ्याकरिता मी तुला कर्मसन्यास करणाराचे लक्षण सांगेन. मग हे दोन्ही मार्ग एकच आहेत असे तू सहजच जाणशील. ज्ञेयः स नित्यसन्न्यासी यो न द्वेष्टि न काङ्क्षति निर्द्वन्द्वो हि महाबाहो सुखं बन्धात् प्रमुच्यते. तरी गेल्याची सेन करे न पवता चाड न धरे जो सुनिश्चळू अंतरी मेरू जैसा आणि मी माझे ऐसे आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर जो मने ऐसा झाला संगीतोची सांडिला म्हणून सुखे सुख पावला अखंडित. आता ग्रहाधिक आघवे हे काही न लगे त्यजावे जे घेते जाहले स्वभावे निसंगू म्हणून देखे अग्नी विझोनी जाये मग जे राखोंडी केवळू होये तै ते कापुसे घेऊन सुये जिया परे तैसा असते उपाधी नाकळी जे तो कर्मबंधे जयाची बुद्धी संकल्प नाही म्हणून कल्पना जे सांडे तैची गा संन्यास उघडे या कारणे दोन्ही सांगडे संन्यास योगू. तरी गत गोष्टींची जो आठवण करीत नाही काही मिळाले नाही तर त्यांची इच्छा धरीत नाही जो मेरू पर्वताप्रमाणे अंतःकरणात अगदी अचल असतो आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये मी आणि माझे यांचे स्मरणच राहिले नाही अर्जुना तो सदोदित संन्यासीच आहे असे तू जाण. ज्याच्या मनाची अशी तयारी झाली त्याला संगत सोडून जातात म्हणून त्याला शाश्वत सुखाची अनायासे प्राप्ती होते. अशा स्थितीत घर वगैरे सर्वांचा त्याग करण्याची काही जरुरी नाही कारण त्यांची आसक्ती घेणारे जे मन तेच स्वभावतः निसंग झाले आहे. म्हणून पहा विस्तव विजून गेल्यावर मग जो राखेचा ढेपसा शिल्लक राहतो तेव्हा त्याला कापसामध्ये देखील ज्याप्रमाणे गुंडाळून ठेवता येते त्याप्रमाणे ज्याच्या बुद्धीत संकल्प नाही तो उपाधीत असून सुद्धा कर्मबंधात सापडत नाही. म्हणून ज्या वेळेला कल्पना सुटते त्याच वेळेला संन्यास घडतो. म्हणून कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही सारखे आहेत. सांख्ययोगौ पृथक् बालाः प्रवदन्ति न पंडिताः एकमप्यास्थितः सम्यग् उभयोर्विन्दते फलम्.
एरवी तरी पार्था जे मूर्ख होती सर्वथा ते सांख्य कर्म संस्था जाणती केवी सहजे ते अज्ञान म्हणून म्हणते हे भिन्न एरवी दीपाप्रती काय अनान प्रकाश वाहते पैसम्यक एके अनुभवे जिही देखिले तत्व आघवे ते दोन्ही तेही ऐक्य भावे मानिते गा एरवी तरी अर्जुना जे पूर्णपणे अज्ञानी आहेत ते सांख्य योग आणि कर्मयोग यांतील भेद कसे जाणू शकतील ते स्वभावतःच मूर्ख असतात म्हणून या दोन मार्गांना भिन्न समजतात एरवी प्रत्येक दिव्याचे प्रकाश काय निरनिराळे आहेत एकाचे चांगले आचरण करून ज्यांनी संपूर्ण रीतीने तत्वाचा अनुभव घेतला ते दोन्ही मार्ग एकच आहेत असे समजतात यत्सांख्यैः प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते एकं सांख्यै च योगै च यः पश्यति स पश्यति आणि सांख्य जे पाविजे त्यांची योगी गमिजे म्हणून ऐक्यता दोहिंते सहजे या परी देखे आकाशाने अवकाशा भेदू नाही जैसा तैसे ऐक्य योग संन्यासा ओळखे जो तयासींची जगी पाहले आपण पे तेनेंची देखिले जया सांख्य योग जाणवले भेदे विन आणि सांख्य मार्गाने जे मिळते तेच योगाने प्राप्त होते म्हणून अशा रीतीने या दोन्ही मार्गात सहजच ऐक्य आहे पहा आकाश आणि पोकळी यांच्यामध्ये ज्याप्रमाणे भिन्नता नाही त्याप्रमाणे कर्मयोग आणि सांख्ययोग यांची एकता ज्याला पटलेली असते ज्याला सांख्य आणि कर्मयोग अभिन्नतेने पटले त्यालाच जगात उजाडले म्हणजे ज्ञानाची प्राप्ती झाली व त्यानेच आत्मस्वरूप पाहिले संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति जो युक्तिपंथे पार्था चढे मोक्ष पर्वता तो महासुखाचा निमथा वाहिला पावे येरा योग स्थिती जा सांडे तो वायांची गा हव्यासी पडे परिप्राप्ती कही न घडे संन्यासाची अर्जुना जो निष्काम कर्म करण्याच्या हातवटीच्या रस्त्याने मोक्षरूप पर्वतावर चढतो तो परमानंद रूपी शिखर त्वरेने गाठतो याहून दुसरा ज्याच्या हातून कर्मयोगाचे अनुष्ठान होत नाही तो व्यर्थच म्हणजे संन्यासाच्या छंदात पडतो परंतु त्याला संन्यासाची प्राप्ती केव्हाच घडत नाही योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रियः सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते जेने भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्ये मन धुतले मग आत्मस्वरूपी घातले हरवनिया जैसे समुद्री लवण न पडे तव वेगळे अल्प आवडे मग होय सिंधूची एवढे मिळे तेव्हा तैसे संकल्पोने काढिले जयाचे मनची चैतन्य जाहले तेने एकदेशीये परिव्यापिले लोकत्रय आता करता कर्म करावे हे खुंटले तया स्वभावे आणि करी जरी आघवे तरी अकर्ता तो ज्याने भ्रमापासून म्हणजे विषयापासून हिरावून घेतलेले आपले मन गुरुपदेशाने स्वच्छ करून आत्मस्वरूपात मुरवून ठेवले ज्याप्रमाणे समुद्रात मीठ पडले नाही तोपर्यंत ते वेगळे अल्प असे दिसते मग ज्यावेळी समुद्राशी त्याचा संयोग होतो त्यावेळी ते समुद्रा एवढे होते त्याप्रमाणे संकल्पापासून दूर केल्यामुळे ज्याचे चित्त चिद्रूप झाले तो परिच्छिन्न दिसला तरी त्याने तिन्ही लोक व्यापले आहेत असे समज आता कर्ता कर्म कार्य हा त्रिपुटीचा व्यवहार स्वभावतःच त्याच्या ठिकाणी बंद पडतो आणि यावर त्याने सर्व कर्म जरी केले तरी तो तत्वतः त्याचा कर्ता होत नाही नैव किंचित् करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यै शृण्वन् स्पृशै जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपाश्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन्नपि इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्
जे पार्था तया देही मी ऐसा आठवू नाही, तरी कर्तृत्व कैसे काय उरे सांगे. ऐसे तनु त्यागे विन अमृताचे गुण, दिसती संपूर्ण योगयुक्ता. एरवी अनेकांचे परी तोही एक शरीरे, अशेषी ही व्यापारी वर्ततो दिसे. तोही नेत्री पाहे, श्रवणी ऐकतू आहे, परी तेथींचा सर्वथा नोहे नवल देखे. स्पर्शासी तरी जाणे, परिमळू सेवी घ्राणे, अवसरोचित बोलणे तयाही अथे. आहारा ते स्वीकारे, त्याजावे ते परिहरी, निद्रेची अवसरी निधीजे सुखे. आपुलेनी इच्छावशे, तोही गात चालतू दिसे, पै सकळ कर्म ऐसे राहते किर. हे सांगू काही एकैक, देखे श्वासोश्वासाधिक, आणि निमिषोन्निमिष आदी करुणी. पार्था तयाचा ठाई, हे आघवेंची आथी पाही, परी तो करता नव्हे काही प्रीती बळे. जे भ्रांतीसे जे सुतला, ते स्वप्न सुखे भूतला. मग तो ज्ञानोदयी चेला म्हणून या. कारण अर्जुना, त्याच्या ठिकाणी मी देह अशी आठवणच नसते, तर मग कर्तेपणा कोठचा? तो कर्तेपणा तेथे राहील काय सांग. याप्रमाणे शरीराचा त्याग केल्याशिवाय अव्यक्त परमात्म्याचे सर्व गुण त्या कर्मयोगाच्या ठिकाणी स्पष्टपणे अनुभवास येतात. एरवी तोही इतर लोकांप्रमाणे शरीरात असून सर्व व्यवहार करीत असताना दिसतो. तो देखील इतर लोकांसारखा डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकत असतो, परंतु आश्चर्य पहा की तो त्या व्यवहाराने मुळीच लिप्त होत नाही. तो इतरांसारखा स्पर्शासही समजतो, नाकाने गंधाचा अनुभव घेतो व समयोचित बोलण्याचा व्यवहारही त्याच्याकडून होतो. आहाराचे सेवन करतो, टाकावयाचे ते टाकतो व झोपेच्या वेळेला सुखाने झोप घेतो. तो आपल्या इच्छेनुसार चालताना दिसतो, असे तो सर्व कर्माचे खरोखर आचरण करतो. हे एकैक काय सांगावे. पहा, श्वास घेणे व सोडणे आणि पापण्यांची उघड झाप करणे इत्यादी कर्मे. अर्जुना पहा, त्याच्या ठिकाणी हे सर्वच असतात असे समज, परंतु तो आपल्या अनुभवाच्या सामर्थ्यावर ह्यांचा करता मुळीच होत नाही. ज्या वेळेला तो भ्रांतिरूप अंथरुणावर झोपला होता, त्यावेळी स्वप्नाच्या सुखाने घेरला होता. मग तो ज्ञानाचा उदय झाल्यावर तो जागा झाला, म्हणून तो आपल्याला करता समजत नाही. ब्रह्मण्याधाय कर्माणि संगं त्यक्त्वा करोति यः, लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा. आताधिष्ठान संगते अशेषाही इंद्रिय वृत्ते, आपुला आलिया अर्थे वर्तत हाती. दीपाचे नि प्रकाशे, गृहींचे व्यापार जैसे, देही कर्म जात तैसे योगयुक्ता. तो कर्मे करी सकळे, परिकर्म बंधाना कळे, जैसे न सिंपे जळी जळे पद्मपत्र. आता चैतन्याच्या आश्रयाने सर्वेंद्रियाच्या वृत्ती आपापल्या विषयांकडे धाव घेत असतात. दिव्याच्या उजेडावर ज्याप्रमाणे घरातील व्यवहार चालतात, त्याप्रमाणे ज्ञानाच्या प्रकाशात योगयुक्ताची सर्व कर्मे देहात चालतात. ज्याप्रमाणे कमलाचे पान पाण्यात असून पाण्याने लिप्त होत नाही, त्याप्रमाणे तो सर्व कर्मे करतो, परंतु धर्मरूप कर्मबंधाने आकळला जात नाही. कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगं त्यक्त्वा आत्मशुद्धये. देखे बुद्धीचा भाषणे निजे, देखे बुद्धीची भाषणे निजे, मनाचा अंकुर नुदैजे, ऐसा व्यापारू तो बोलिजे शारीरुगा.
हेच मराठे परियेशी, तरी बाळकाची चेष्टा जैशी, योगिये कर्मे करीती तैशी केवळा तनु. मग पंचभौतिक संचले, जेव्हा शरीर असे निदेले, तेथ मनची रहाटे एकले स्वप्नी जेवी. नवल ऐके धनुर्धरा, कैसा वासनेचा संसारा, देहा होऊन दिवजगरा, परिसुख दुःखे भोगी. इंद्रियांचा गाविने निजे, ऐसा व्यापार तो निपजे. तो केवळ गा म्हणजे माणसाचा, योगी तोही करीते, परिकर्मे तेने न बंधिजते. जे सांडिले आहे संगती अहम भावाची, आता झालिया ब्रह्महत, जैसे पिशाचाचे चित्त. मग इंद्रियांचे चेष्टित विकळू दिसे, स्वरूप तरी देखे, आळविले ऐके, शब्द बोले मुखे परिज्ञान नाही. हे असो का जे विण, जे जे काही कारण, ते केवळ कर्म जाण इंद्रियांचे. मग सर्वत्र जे जाणते, ते बुद्धीचे कर्म निरुते. ओळख अर्जुना ते म्हणे हरी, ते बुद्धी धुरे करुणे, कर्म करीती चित्त देऊने, परिते निष्कर्म्यापासूने मुक्त दिसते. जे बुद्धीचे ठाऊनी देहे, त्या अहंकाराची सेची नाही, म्हणून कर्मेंची करिता पाहे. चोखाळले अगा करते नवीन कर्म, त्यांची ते निष्कर्म, हे जाणती सवर्म. गुरुगम्य जे आता शांतरसाचे भरिते, सांडित आहे पात्राते. जे बोलणे बोला परवते, बोलवले येथ इंद्रियांचा पांगो. जया फिटला आहे चांगो, तयासीची आथी लागू परिसावया. हा असो अतिप्रसंगो, न संदीपा कथा लागू, होईल श्लोक संगती भंगो म्हणून या. जे मना आकळिता कुवाडे, घाघुसिता बुद्धी नातुडे, ते दैवाचे निसुरवाडे सांगवले तूज. जे शब्दातीत स्वभावे, ते बोलींची जरी फावे, तरी आणिके काय करावे सांगे कथा. हा अर्थिविशेषू श्रोतयांचा, जाणो निदास निवृत्तीचा, म्हणे संवाद तया दोघांचा, परिसो निपरिसा. मग कृष्ण म्हणे पार्थाते, आता प्राप्ताचे चिन्ह पुरते, सांगेन तुझ निरुते चित्त देये. पहा, जे कर्म बुद्धीला समजण्याच्या पूर्वी व मनात विचार उद्भवण्याच्या अगोदर होते, त्या कर्माच्या व्यवहाराला कायिक व्यवहार म्हणतात. हेच स्पष्ट पाहिजे असेल तर ऐक. ज्याप्रमाणे तान्ह्या मुलाची हालचाल असते, त्याप्रमाणे योगी केवळ शरीरानेच कर्मे करतात. हे पंचभूतांचे बनलेले शरीर ज्या वेळेला झोपलेले असते, त्यावेळेला ज्याप्रमाणे एकटे मनच स्वप्नात व्यवहार करते. अर्जुना, एक आश्चर्य पहा, या वासनेचा विस्तार केवढा आहे. ती देहाला जागी होऊ देत नाही, पण सुख दुःखाचा भोग भोगविते. अरे, इंद्रियांना ज्याचा पत्ता नसतो, असे जे कर्म उत्पन्न होते, त्यास केवळ मानसिक कर्म म्हणतात. योगी तेही कर्म करतात, पण ते त्या कर्माने बांधले जात नाहीत, कारण त्यांनी अहंकाराची संगती टाकलेली असते. आता ज्याप्रमाणे भूत संचार झाल्यामुळे चित्त भ्रमिष्ट होते, मग त्या माणसाच्या इंद्रियांच्या क्रिया अमेळ दिसतात. त्या स्वरूप तर दिसते, हाका मारलेले ऐकू येते, तो तोंडाने शब्दांचा उच्चारही करतो, परंतु हे सर्व केल्याची त्यास जाणीव नसते. हे राहू दे, तो प्रयोजना वाचून जे जे काही करतो, ते सर्व केवळ इंद्रियांचे कर्म आहे असे समज. मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, सर्व ठिकाणी जाण्याचे जे काम आहे, ते खरोखर बुद्धीचे आहे असे ओळख. ते कर्मयोगी बुद्धी पुढे करून मनपूर्वक कर्मे करतात, पण ते नैष्कर्म्य स्थितीत प्राप्त झालेल्या पुरुषांपेक्षाही मुक्त दिसतात, कारण त्यांच्यामध्ये बुद्धीपासून देहापर्यंत कोठेही अहंकाराचे स्मरणच नसते. म्हणून अशा कर्माचे आचरण करीत असताही ते शुद्धच असतात असे समज. अर्जुना, कर्तेपणाचा अहंकार टाकून केलेले जे कर्म, तेच नैष्कर्म्य होय. ही गुरुकडून कळणारी मर्माची गोष्ट प्राप्त पुरुष समजतात. आता माझ्या बोलण्यातील शांत रसाचा पूर मर्यादा सोडून उचंबळत आहे, कारण बोलण्याच्या पलीकडील गोष्टीचे व्याख्यान करता आले.
ज्यांच्या इंद्रियाविषयीचा पराधीनपणा चांगल्या तऱ्हेने नाहीसा झाला आहे त्यांनाच हे ऐकण्याची योग्यता आहे. या ज्ञानेश्वर महाराज यांचे बोलण्यावर संत श्रोते म्हणतात, काय म्हणतात? हे विषयांतर करणे पुरे, कथेचा संबंध सोडू नकोस, कारण तसे करण्याने श्लोकांच्या संगतीचा बिघाड होईल. जे मनाने आकलन करणे कठीण आहे, घासाघीस केली तरी बुद्धीला जे प्राप्त होत नाही ते दैवाच्या अनुकूलतेने तुला सांगता आले. जे स्वभावतः शब्दाच्या पलीकडचे आहे ते बोलण्यात जर सापडले तर इतरांचे काय प्रयोजन? तेव्हा तू श्रीकृष्ण अर्जुन संवादाची चाललेली कथा सांग. श्रोत्यांची अशी ही अतिशय उत्कंठा जाणून निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कृष्ण आणि अर्जुन या दोघांत झालेली संभाषण एवढा वेळ ऐकले ते लक्षांत घेऊन यापुढे ऐका. मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, आता तुला कृतकृत्य झालेल्या पुरुषांचे चिन्ह संपूर्ण सांगेन, तू चांगले लक्ष दे. युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते. तरी आत्मयोगी आथिला जो कर्मफळांशी विटला तो घर रिघोनीवरीला शांती जगी. येरू कर्मबंधे किरीटी अभिलाषाच्या गाठी कळासला खुंटे फळभोगाचा. तरी या जगात ज्ञानयोगाने जो संपन्न झाला आहे आणि ज्याला कर्मफलाचा वीट आलेला आहे त्याला घरात घुसून शांती वर्ते. अर्जुना, त्याहून दुसरा म्हणजे प्रपंच कर्माच्या बंधामुळे अभिलाषेच्या दाव्याने फलभोगाच्या खुंट्याला बांधला जातो. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी नवद्वारे पुरे देहि नैव कुर्वन्न कारयन्. जैसा फळाचे हवे ऐसे कर्म करी आघवे, मग न किजेची ने भावे उपेक्षिजो. तो जयाकडे वास पाहे तेवती सुखाची सृष्टी होये, तो म्हणे तेथ राहे महाबोधो. नवद्वारे देही तो असतुची परी नाही, करी तूची न करी काही फलत्यागी. फलाची इच्छा असलेल्या पुरुषाप्रमाणे तो सर्व कर्मे करतो आणि नंतर आपल्या हातून ती गोष्ट घडलीच नाही अशा अकर्तेपणाच्या समजुतीने जो त्याविषयी उदासीन राहतो, तो जिकडे पाहतो तिकडे सुखमय सृष्टी होते आणि तो तेथे सांगेल तेथे महाबोध नांदतो. 9 छिद्रांच्या देहामध्ये वागत असूनही त्याचे देहाशी तादात्म्य नसते. तो फलांचा त्याग करणारा कर्मे करीत असतानाही परिणामाच्या दृष्टीने पाहिले असता काहीच करीत नाही. न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः न कर्मफल संयोगं स्वभावस्तु प्रवर्तते. जैसा का सर्वेश्वरू पाहिजे तव निर्व्यापारो परी तो चिरची विस्तारो त्रिभुवनाचा. आणि करता ऐसे म्हणिपे तरी कवने कर्मी न शिंपे. जे हातू पावो न लिंपे उदास वृत्तीचा. योग निद्रा तरी न मोडे अकर्तेपणा सळू न पडे. परी महाभूतांचे दळवाडे उभारी भले. जगाचा जीवी आहे परिकवनाचा कहिनो हे. जगची हे होय जाय तो शुद्धीहीने. ज्याप्रमाणे सर्वेश्वर जर पाहिला तर तो वस्तुतः क्रियाशून्य असतो, परंतु तोच तिन्ही लोकांच्या विस्ताराची रचना करतो आणि त्यास करता असे म्हणावे तर तो कोणत्याही कर्माने लिप्त होत नाही, कारण त्याच्या ठिकाणी असणाऱ्या उदासीनतेचा कोणताही अवयव अशुद्ध होत नाही. त्याची उदासीनता किंचितही बिघडत नाही. त्याच्या सहज स्थितीचा तर भंग होत नाही व त्याचा अकर्तेपणा चोळवटत नाही. असे असूनही तो महाभूतांचे अनेक समुदाय चांगल्या तऱ्हेने उत्पन्न करतो.
तो जगातील सर्व प्राण्यांना व्यापून असतो, परंतु केव्हाही कोणाची आसक्ती धरीत नाही. हे जग उत्पन्न होते व नाहीसे होते याची त्यास खबरही नसते. नादत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः. पाप पुण्य अशेषे पाशींचे अस्तून देखे आणि साक्षी होऊनी न ठगे. ये रे गोठी कायसी पै मूर्तीचे निमेळे तो मूर्तची होऊनी खेळे. परी अमूर्तपण न मिळे दादुलयाचे तो सृजी पाळी संहारी. ऐसे बोलती जे चराचरी ते अज्ञान गा अवधारी पंडू कुमरा. प्राणीमात्रांकडून होणारी संपूर्ण पाप पुण्ये ही त्याच्या अगदी जवळ असून तो त्यांना जाणत नाही. फार काय तो त्यांचा साक्षीही होऊन राहत नाही, तर मग दुसरी गोष्ट कशाला बोलावयास पाहिजे. सगुण स्वरूपाच्या संगतीने तो सगुण होऊन क्रीडा करतो, परंतु त्या समर्थाच्या निर्गुणपणाला मलिनपणा येत नाही. तो उत्पन्न करतो, पालन करतो व संहार करतो, असे त्याच्या कर्तृत्वाविषयी सर्व लोकांत वर्णन होते. अर्जुना ऐक, ते केवळ अज्ञान आहे. ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशितमात्मनः तेषामादित्यवत् ज्ञानं प्रकाशयति तत्परम्. ते अज्ञान जे समूळ तुटे, ते भ्रांतीचे मसैरे फिटे, मग कर्तृत्व प्रगटे ईश्वराचे. येथ ईश्वरू एको करता ऐसे मानले जरी चित्ता, तरी तोची मी हे स्वभावता आधीचे आहे. ऐसे निविवेके उदो चित्ती, तयासी भेदू कैचा त्रिजगती. देखे आपुलिया प्रतिती जगची मुक्त. जैशी पूर्व दिशेचा रावळे, उदयाची सूर्ये दिवाळी. की एरी ही दिशा तियेची काळी, काळीमा नाही. ते ज्ञान ज्या वेळेला संपूर्ण नाहीसे होते, त्या वेळेला भ्रांतिरूप काजळी दूर होते आणि मग ईश्वराचे अकर्तृत्व प्रतीतीला येते. आणि ईश्वर एक अकर्ता आहे असे जर चित्ताला पटले आणि मुळापासून स्वभावतः तोच म्हणजे ईश्वरच मी आहे, तर मीही उघडच अकर्ता आहे, अशा विचाराने चित्तात उदय केला असता त्याला तिन्ही लोकांत भेद कशाचा. तो आपल्या अनुभवाने सर्व जगच मुक्त आहे असे पाहतो. ज्याप्रमाणे पूर्व दिशेच्या राजवाड्यात सूर्योदय रूपी दिवाळी झाली असता त्याच वेळेला दुसऱ्याही दिशांतील काळोख नाहीसा होतो. तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणाः गच्छन्त्य पुनरावृत्ते ज्ञाननिर्धूतकल्मषाः. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावे आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशे. ऐसे व्यापक ज्ञान भले जयांच्या हृदयाते निवसित आले, तयांची समता दृष्टी बोले विशेषु काय. एक आपण पिंचिपा जैसे ते देखती विश्व तैसे, हे बोलणे कायसे नवलू येथ. परी दैव जैसे कौतिके कहीची दैन्य न देखे, का विवेकू हा अनोळखे भ्रांती ते जेवी. ना तरी अंधकारा शिवानी, जैसा सूर्यो न देखे स्वप्नी. अमृत नायके काने मृत्यू कथा, हे असो संताप कैसा. चंद्रून स्मरे जैसा, भूती भेदू नेनती तैसा. ज्ञान येते आत्मज्ञानासंबंधी त्याच्या बुद्धीचा निश्चय झाला म्हणजे साधक आपणच आपल्याला ब्रह्मरूप मानू लागतो आणि आपली वृत्ती पूर्ण ब्रह्माकार ठेवून तो रात्रंदिवस त्याच अनुसंधानात असतो. असे चांगले व्यापक ज्ञान ज्यांच्या हृदयाचा शोध करीत आले, ज्यांना प्राप्त झाले, त्यांची जी समता दृष्टी होते तिचे शब्दांनी विशेष काय वर्णन करू.
ते जसे आपल्यालाच ब्रह्मरूप पाहतात तसेच ते सर्व जगाला ब्रह्मरूप पाहतात. हे येथे सांगण्यात काय मोठे आश्चर्य आहे. परंतु ज्याप्रमाणे दैव हे लीलेने देखील केव्हाच दैन्य पाहत नाही, किंवा विचार हा ज्याप्रमाणे भ्रांतीला जाणत नाही, किंवा अंधकाराचा प्रकार ज्याप्रमाणे सूर्याला स्वप्नांतही दिसत नाही, किंवा अमृताचे कानावर मृत्यूची वार्ताही येत नाही, हे राहू दे, उष्णता कशी असते हे ज्याप्रमाणे चंद्राला आठवूनही लक्षात येणार नाही, त्याप्रमाणे ते ज्ञानी लोक प्राण्यांच्या ठिकाणी भेदाला जाणत नाहीत. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनि शुनि चैव श्वपाके च पंडिताः समदर्शिनः. मग हा मशुको हा गजू, की हा श्वपचू हा द्विजू, पैलैतरू हा आत्मजू, हे उरेल के ना तरी हे धेनु हे श्वान, एक गुरु एक हीन, हे असो कैचे स्वप्न जागतया, येथ भेदू तरी की देखावा, जरी अहंभाव उरला व्हावा, तो आधींची नाही आघवा, आता विषम काही. मग त्याच्या ठिकाणी हे चिलट आणि हा हत्ती, किंवा हा चांडाळ आणि हा ब्राह्मण, किंवा हा आपला मुलगा आणि हा पलीकडे असलेल्या परका, हा भेद कोठून उरणार? अथवा ही गाय आणि हे कुत्रे, अथवा एक थोर आणि एक नीच, हे कुठले? हे राहू दे, जागा असलेल्याला स्वप्न कोठून पडणार? जर अहंकार उरलेला असेल तरच भेदाची प्रतीती होईल. तो अहंकार तर अगोदरच सर्व नाहीसा झाला, आता भेदभाव कोठला? इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः. म्हणून सर्वत्र सदा सम ते आपणचे अद्वय ब्रह्म, हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे, जिहे विषय संगून सांडिता, इंद्रिया ते न दंडिता, परिभोगिली निसंगता कामेवीन, जिहे लोकांचे न्याधारे लौकिकेंची व्यापारे, पण सांडिले निदसुरे लौकिकू हे, जैसा जना माझी खेचरू, असतोची जनानो हे गोचरू, तैसा शरीरे तो परिसंसारू, नोळखे तया ते, हे असो पवनाचे निमेळे, जैसे जळींची जळ लोळे, ते अनिके म्हणती वेगळे कल्लोळ हे, तैसे नामरूप तयाचे, एरवे ब्रह्मचे तो साचे, मग साम्या आले जयाचे सर्वत्र गा, ऐसे निसमदृष्टी जो होये तया पुरुषा लक्षणही आहे. अर्जुना संक्षेपे सांगेन पाहे, अच्युत म्हणे. म्हणून सर्व ठिकाणी सर्व काळ सारखे असणारे जे अद्वय ब्रह्म तेच आपण आहो, हे जे समदृष्टीचे तत्व ते तो संपूर्ण जाणतो. ज्यांनी विषयाचा संबंध न टाकता आणि इंद्रियांचे दमन न करता निरीच्छ असल्यामुळे अलिप्तता भोगिली, जे लोकांना अनुसरून लोक करतात त्याप्रमाणे व्यवहार करतात, परंतु ज्यांनी लोकांचे ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाचा त्याग केला आहे, ज्याप्रमाणे पिशाच जगात असून जगाला दिसत नाही, त्याप्रमाणे तो देहधारी असूनही संसारी लोक त्याला ओळखत नाहीत. हे राहू दे, वाऱ्याच्या संगतीने ज्याप्रमाणे पाण्यावरच पाणी लाट रूपाने खेळते, पण लोक त्यास ह्या लाटा पाण्याहून वेगळ्या आहेत असे म्हणतात, त्याप्रमाणे त्याच्या नामरूपाची गोष्ट आहे. एरवी ज्याचे मन सर्व ठिकाणी साम्याला आलेले आहे तो खरोखर ब्रह्मच आहे. अशा तऱ्हेने जो समदृष्टीने असतो त्या पुरुषाला ओळखण्याचे लक्षण देखील आहे. अच्युत म्हणाले, अर्जुना मी तुला ते थोडक्यात सांगतो, त्याचा तू विचार कर. न प्रहृष्येत् प्रियं प्राप्य नोद्विजेत् प्राप्य च प्रियं स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः.
तरी मृगजळाचे निपुरे जैसे न लोटीजे का गिरीवरे तैसा शुभा शुभी न विकरे पातला जो तोची तो निरुता समदृष्टी तत्वता हरी म्हणे पंडसुता तोची ब्रह्म. मृगजलाच्या लोंढ्याने ज्याप्रमाणे मोठा पर्वत किंचितही ढकलला जात नाही, ज्याप्रमाणे चांगल्या अथवा वाईट गोष्टी प्राप्त झाल्या असता त्याच्यामध्ये विकार उत्पन्न होत नाहीत, तोच खरोखर तात्विक दृष्ट्या समदृष्टीचा पुरुष होय. कृष्ण म्हणाले, अर्जुना तोच ते ब्रह्म समज. बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत् सुखं स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते. जया आपण पे सांडोनिक आहे, इंद्रिय ग्रामावरी येणे नाही, तो विषय न सेवी हे काय विचित्र येथ. सहजे स्वसुखाचे नि अपारे सुरुवाडे अंतरे रचिला म्हणून बाहिरे पाऊल न घलिये. सांगे कुमुद दळाचे निताटे जो जेविला इंद्र किरणे चोखटे तो चकोरू काय वाळवंटे चुंबितू आहे तैसे आत्मसुख उपाईले जयासी आपण पंची फावले तया विषय सहज सांडवले सांगू काही एरवी तरी कौतुके विचारुनी पाहे पानिके या विषयांची सुखे झकवती कवन. जो आत्मस्वरूपाला सोडून केव्हाही इंद्रिय रूपी गावात येत नाही, म्हणजे इंद्रियांशी तादात्म्य करीत नाही, तो विषय सेवन करीत नाही, यात आश्चर्य ते काय आहे. अपरिमित अशा स्वाभाविक असलेल्या आत्मसुखाच्या विपुलतेने अंतःकरणातच स्थिर झाल्यामुळे तो बाहेर पाऊल टाकीत नाही, विषयांकडे प्रवृत्त होत नाही. सांग, कमळाच्या पाकळीच्या पात्रावर जो चकोर पक्षी शुद्ध चंद्र किरणांचे भोजन करतो तो वाळूचे कण चाटीत बसेल काय. त्याप्रमाणे ज्याला स्वतःच आपल्या ठिकाणी उत्कृष्ट आत्मसुख प्राप्त झाले त्याला सहजच विषय सुटले हे काय सांगावयास पाहिजे. एरवी सहजच चांगला विचार करून पहा, या विषयांच्या सुखाने कोण फसले जातात. ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः. जी आपण पे नाही देखिले तेचीही इंद्रियार्थी रंजले जैसे रंक का अळू केले तुशांते सेवी नातरी मृगे तुषा पीडिते संभ्रमे विसरून जळांते मग तोय बुद्धी बरडिते ठाकून येते तैसे आपण पे नाही दिठे जया ते स्वसुखाचे सदा खराटे तयासीची विषय हे ओमटे आवडते. एरवी विषयी काही सुख आहे हे बोलणेंची सारिखे नोहे तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझे सांगे वात वर्ष आत पोधरे ऐसे अभ्रछायाची जरी सरे तरी त्रिमाळिके धवळा रे करावी का. म्हणून विषय सुख जे बोलिजे ते नेनता गावाया जल्पिजे जैसे मोहर का म्हणजे विषकंदाते ना तरी भौमा नाम मंगळू रोहिणी ते म्हणती जळू तैसा सुख प्रवादू बरळू विषयी कुहा. हे असो आघवी बोलिये सांगपा सर्प फणीची सावलिये ते शीतल होईल केतुले मुशकाशी जैसा अमीश कवळू पांडवा मिनून सेवितवची बरवा तैसा विषय संगवा घवा निभ्रांत जाणे. हे विरक्ताचे दिठे जै निहाळी जे किरीटे तै पांडुरोगाच्या पुष्टी सारिखे दिसे. म्हणून विषय भोगी जे सुख ते साध्यंतची जाण दुःख परी काय करीती मूर्ख न सेविता न सरे ते अंतरण्यनती बापुडे म्हणून अगत्य सेवने घडे सांगे पूय पंकीचे किडे काय चिळसी घेते तया दुःखिया दुःखची जुहार ते विषय कर्दमींचे दरदूर ते भोग जळा ते जलचर सांडिती केवे आणि दुःख योनी ज्या आहाते त्या निरर्थका तरी नव्हते जरी विषयांवरी विरक्ती धरिती जीव ना तरी गर्भवासादी संकट का जन्म मरणींचे कष्ट हे विसावे नवीन वाट
वहावे कवने. जरी विषयी विषयो सांडिजेल तरी महादोषी के वसिजेल. आणि संसारू हा शब्द नव्हेल लटिका जगे. म्हणून अविद्या जात नाथिले ते तिहींची साच दाविले. जिही सुख बुद्धी घेतले विषय दुःख या कारणे गा सुबटा. हा विचारता विषय ओखटा तुझने काही या वाटा विसरून जाशे. वया ते विरक्त पुरुष ते जिती का जैसे विष. निराशा तया दुःख दाविले नावडे. ज्याप्रमाणे भूकलेला दरिद्री पुरुष कोंडा खातो त्याप्रमाणे ज्यांनी आत्मस्वरूपाचा अनुभव घेतला नाही तेच या विषयात रंगतात. अथवा तहानेने त्रस्त झालेली हरणे भ्रमाने खऱ्या पाण्याला विसरून मृगजळाला पाणी आहे असे समजून माळरानावरच येऊन पोहोचतात. तसेच ज्याला आत्मस्वरूपाचा अनुभव नाही अर्थात ज्याच्या ठिकाणी स्वरूपानंदाचा नेहमी पूर्ण अभाव असतो त्यालाच हे विषय सुखरूप वाटतात. एरवी विषयांमध्ये काही सुख आहे हे म्हणणे बोलण्याच्या सुद्धा योग्यतेचे नाही. नाहीतर विजेच्या चमकण्याने जगामध्ये का उजाडत नाही. सांग, वारा पाऊस आणि ऊन यांच्यापासून बचाव करण्याचे काम जर ढगांच्या सावलीनेच होईल तर 3 मजल्यांची चुने गच्ची घरे बांधण्याचा खटाटोप का करावा. म्हणून ज्याप्रमाणे विषाच्या कांद्याला बचनागाला मधुर म्हणावे त्याप्रमाणे विषयात सुख आहे असे जे म्हणतात ती विषयाचे खरे स्वरूप न जाणताच व्यर्थ केलेली बडबड आहे असे समज. किंवा पृथ्वीचा पुत्र असलेल्या ग्रहाला मंगळ असे म्हणतात पण त्याचा परिणाम पीडाकारक दिसून येतो. किंवा मृगजळालाच जल असे म्हणतात. त्याप्रमाणे विषयांपासून येणाऱ्या अनुभवाला सुख म्हणणे व्यर्थ बडबड आहे. हे सर्व प्रतिपादन राहू दे. तूच सांग, सर्पाच्या फणीची सावली आहे ती उंदराला कितपत शांत करणारी होईल बरे. अर्जुना, ज्याप्रमाणे गळाला लावलेल्या आमिषाचा पिंड जेथपर्यंत मासा गिळीत नाही तेथपर्यंत ठीक त्याप्रमाणे विषयांच्या संघाची स्थिती आहे हे तू निसंशय समज. विरक्तांच्या दृष्टीने पाहिले तर हे विषय सुख अर्जुना पंडुरोगामध्ये आलेल्या सुजेप्रमाणे घातक आहे असे समज. म्हणून विषयांच्या उपभोगांमध्ये जे सुख असते ते प्रारंभापासून शेवटपर्यंत दुःखच आहे हे समज. परंतु काय करतील मूर्ख, विषयांचे सेवन केल्याशिवाय त्यांचे चालत नाही. ते बिचारे मूर्ख त्या विषयांचे आतले स्वरूप जाणत नाहीत म्हणून त्यांचेकडून विषयांचे अगत्य सेवन होते. तूच सांग, पुवाच्या चिखलातील किडे पुवाची किळस घेतात काय. त्या दुःखी लोकांना दुःखच जीवन होऊन राहिलेले असते. ते विषयरूपी चिखलातील बेडूकच बनतात. ते विषयासक्त लोकरूपी मासे विषयोपभोग रूपी पाण्याला कसे टाकतील. शिवाय जर हे जीव विषयांवर अनासक्त होतील तर दुःखदायक योनी ज्या आहेत त्या सर्व निरर्थक होणार नाहीत काय. अथवा गर्भात राहणे वगैरे संकट किंवा जन्म आणि मरण यापासून होणारे कष्ट हा मार्ग अविश्रांतपणे कोणी चालावा. जर विषयासक्त लोक विषय सोडून देतील तर मोठमोठ्या दोषांना राहावयास जागा कोठे मिळेल. आणि मग या जगामध्ये संसार हा शब्द खोटा ठरणार नाही काय. म्हणून ज्यांनी विषयांपासून होणारे दुःखच सुख या समजुतीने स्वीकारले त्यांनीच मिथ्या असलेले सर्व अविद्यादिक हे खरे करून दाखविले. अर्जुना, यामुळेच विचार करून पाहिले तर हे विषय वाईट आहेत. तू कदाचित चुकून कधी त्या मार्गाला जाशील तर जाऊ नकोस. जे विरक्त पुरुष आहेत ते या विषयांना जसे काही ते विषच आहे असे समजून त्यांचा त्याग करतात. कारण ते निरीच्छ असल्या कारणाने विषयांनी दाखविलेले दुःखरूपी सुख त्यांना आवडत नाही. शक्नोति हैव यः सोढुं प्राक्शरीरविमोक्षणात् कामक्रोधोद्भवं वेगं स युक्तो
युक्तः स सुखी नरः। ज्ञानाची आहन ठाये यांची मातोही किरण नाही, देही देह भाऊ जिही स्ववश केले. जयांते बाह्याची भाष निनिजेची निशेष, अंतरी सुख एकाथी. परी ते वेगळेपणे भोगिजे, जैसे पक्षी फळ चुंबिजे, तैसे नव्हे तेथ विसरिजे भोगिते पणही. भोगी अवस्था एकी उठी, ते अहंकाराचा अचळू लोटे, मग सुखींसी घे आणठी गाढेपणे. ते आलिंगण मेळे होय आपे आप कवळे, तेथ जळ जैसे जळी वेगळे न दिसे. का आकाशी वायू हरपे, तेथ दोन्ही हे भाष लोपे, तैसे सुखची उरे स्वरूपे सुरती तिये. ऐशी द्वैताची भाष जाय, मग म्हणो जरी एकची होय, तरी तेथ साक्षी कौन आहे जाणते जे. आत्मज्ञानाच्या ठिकाणी तर या दुःख रूप विषयांची गोष्ट सुद्धा नाही, कारण त्यांनी देहात असतानाच काम क्रोधादी वृत्ती आपल्या स्वाधीन ठेवल्या आहेत. त्यांना अंतःकरणात एक ब्रह्मसुख अनुभवाला आलेले असते, म्हणून ते बाह्य विषयांची गोष्ट मुळीच जाणत नाहीत. परंतु पक्षी जसे फळ खातो, म्हणजे खाणारा पक्षी खाण्याचा विषय, फळ आणि खाण्याची क्रिया ही त्रिपुटी जशी स्पष्ट भासते, तसे ते ब्रह्म सुख वेगळेपणाने भोगता, भोग्य व भोग ही त्रिपुटी कायम ठेवून भोगण्यासारखे नाही, तर तेथे भोगतेपणही विसरले पाहिजे. म्हणजे हे भोगणे त्रिपुटी विरहित म्हणजे तद्रूपतेचे असते. त्या भोगामध्ये वृत्तीची अशी एक स्थिती उत्पन्न होते की ती स्थिती अहंकाराचा पडदा दूर करते आणि मग तो जीव सुखाला गाढ आलिंगन देतो. पाण्यात पाणी मिळाल्यानंतर जसे वेगवेगळे दिसत नाही, त्याप्रमाणे त्या आलिंगनाच्या संबंधात आपणच आपल्याला मिठी मारतो, म्हणजे आपलेच आपल्याशी सहज ऐक्य होते. अथवा आकाशात वायूचा लय झाल्यानंतर आकाश व वायू हे दोन आहेत असे म्हणता येत नाही. तसे या भोगामध्ये केवळ एक ब्रह्मसुखच स्वरूपाने राहते. अशी द्वैताची गोष्टच गेली म्हणजे मग ऐक्य होते. असे जर म्हणावे तर तसे ऐक्य जाणून ऐक्य आहे असे म्हणणारा तेथे साक्षी तरी कोण उरला आहे? योऽन्तः सुखोऽन्तरारामस्तथान्तर्ज्योतिरेव यः, स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति. लभन्ते ब्रह्मनिर्वाणमृषयः क्षीणकल्मषाः, छिन्नद्वैधायतात्मानः सर्वभूतहिते रताः. म्हणून असो हे आघवे, येथ न बोलणे काय बोलावे, ते सुखची पावेल स्वभावे आत्माराम. जे ऐसेने सुखे मातले, आपण पांचे आपण गुंतले, ते मी जाणे निखळ ओतले सामरस्याचे. ते आनंदाचे अनुकार, सुखाचे अंकुर, की महाबोधे विहार केले जैसे. ते विवेकाचे गाव, की परब्रह्मीचे स्वभाव, ना तरी अलंकारले अवयव ब्रह्मविद्येचे. ते सत्वाचे सात्विक, की चैतन्याचे अंगिक, हे बहु असो एकैक वानिसी काय. तू संतस्तवनी रतसी, तरी कथेची सेन करीसी, की निराळी बोल देखसी सनागर. परी तो रसातिशयो मुकुळी, मग ग्रंथार्थ दीपू जळी, करी साधू हृदय रावळे मंगळ ओखा. ऐसा गुरुचा उवाईला, निवृत्तीदासासी पातला, मग तो म्हणे कृष्ण बोलिला तेचे ऐका. अर्जुना अनंत सुखाचा डोही, एकसरा तळूची घेतला जिही, मग स्थिरावून तेही त्यांची जाहले. अथवा आत्मप्रकाशे चोखे, जो आपण पेंची विश्व देखे, तो देहींची परब्रह्म सुखे मानू येईल. जे साचुकारे परम, नाते अक्षर निसीम, जे गावींचे निष्काम अधिकारिये. जे महर्षी वाटले, विरक्ता भागा फिटले, जे निसंशया पिकले निरंतर. म्हणून हे मागील सगळे असू दे,
जे न बोलण्यासारखे आहे ते काय बोलावे? जो ब्रह्मनिष्ठ आहे तोच हे मर्म सहज जाणील. जे अशा सुखाने मस्त अथवा धुंद झाले आहेत व आपल्या ठिकाणीच आपण रम्मान झाले आहेत, ते पूर्णपणे साम्य रसाचे म्हणजे ब्रह्मैक भावाचे ओतलेले पुतळेच आहेत असे मी समजतो. ते आनंदाचे प्रतिबिंब किंवा सुखाचे कोंब आहेत किंवा जणू काय महाबोधाने आपल्याला राहण्याला मंदिर केले आहेत. ते विवेकाचे मूळ वस्तिस्थान आहेत किंवा परब्रह्माच्या ठिकाणचे स्वभाव किंवा जणू काय मूर्तिमंत ब्रह्मविद्येचे सजविलेले अवयवच आहेत. ते शुद्ध सत्वाचे सात्विक आहेत अथवा चैतन्याचे अवयव आहेत. यावर श्री गुरु निवृत्तीनाथ म्हणाले, हा बोलण्याचा विस्तार पुरे. तू एक एक कोठवर वर्णन करणार. तू जेव्हा संतांच्या स्तुतीत तन्मय होतोस तेव्हा चालू विषयांचे स्मरण तुला राहत नाही आणि विषयाला सोडून पण चांगले बोल तू बोलतोस. परंतु हा रसाचा विस्तार आवर्ता घे आणि आता ग्रंथाचा अर्थरूपी दिवा प्रज्वलित कर व सज्जनांच्या अंतःकरण रूपी मंदिरात मंगलकारक दिवसाचा प्रातःकाल कर. याप्रमाणे श्री गुरूंची सूचना निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज यांना मिळाली. मग ते म्हणाले, श्रीकृष्ण जे म्हणाले तेच ऐका. अर्जुना, अमर्याद सुखाच्या डोहात जे एकदम तळाशी जाऊन पोचले आहेत ते मग त्याच ठिकाणी स्थिर होऊन तद्रूपतेला प्राप्त झाले. अथवा शुद्ध आत्मज्ञानाने जो आपणच विश्व आहोत असे जाणतो तो या देहामध्येच परब्रह्म आहे असे खुशाल मानता येईल. जे खरोखर अतिशय श्रेष्ठ आहे अथवा जे क्षयरहित व अमर्याद आहे व निष्काम पुरुष ज्या ठिकाणची प्राप्ती करून घेण्यास अधिकारी आहेत, जे थोर ऋषींकरिताच काढून ठेवले आहे किंवा वैराग्यवानांच्याच वाट्याला आलेले आहे व जे नेहमी संशयरहितांना फलद्रूप होते. काम क्रोध वियुक्तानाय यतीनाय यतचेतसाम् अभितो ब्रह्म निर्वाणौ वर्तते विदितात्मनाम्. जी विषयापासून हिरतले चित्तापुले आपण जिंतिले ते निश्चित जेथ सुतले चेतिचिना. ते परब्रह्म निर्वाण जे आत्मविद्यांचे कारण ते चिते पुरुष जाण पंडुकुमारा. ते ऐसे कैसेनी जहाले जे देहींची ब्रह्मत्वा आले हे ही पुससी तरी भले संक्षेपे सांगो. ज्यांनी आपण आपले चित्त विषयांपासून हिरावून घेऊन आपले अधीन करून ठेवले आहे असे पुरुष निश्चयाने ज्या स्वरूपात लीन झाले असता पुन्हा जागे होत नाहीत म्हणजे वृत्तीवर येत नाहीत. जे मोक्षरूप परब्रह्म आत्मज्ञानाचे जे साध्य तेच ते पुरुष आहेत असे अर्जुना तू समज. वर सांगितलेले जे देहात असतानाच ब्रह्मभावास आले ते असे कशाने झाले हेही विचारशील तर ते आम्ही चांगले पण थोडक्यात सांगतो. स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यांश्चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ. तरी वैराग्याचे आधारे जी विषय दौडूनी बाहिरे शरीरी एकंदरे केले मन सहजे ती संधी भेटे जेथ भ्रूपल्लवा पडे गांठी तेथ पाठीमोरी दिठी पारुकोनिया सांडून दक्षिण वाम प्राणापान सम चित्तेंसी व्योम गामी करीती. तरी वैराग्याच्या आश्रयाने अंतःकरणातील विषय वासना बाहेर काढून देऊन त्यांनी मनाच्या वृत्ती शरीरामध्ये अंतर्मुखतेने एकाग्र केल्या. इडा, पिंगळा व सुषुम्ना या तिघींच्या भेटीच्या संधीत जेथे भुवयांच्या टोकाचा मिलाफ होतो तेथे दृष्टी स्थिर करून मागे फिरवितात.
उजव्या पिंगळा व डाव्या इडा नाकपुडीतून जात येत असलेल्या वायूची गती रेचक व पूरक बंद करून म्हणजे कुंभक करून प्राण हृदयस्थ वायू व अपान म्हणजे गुदस्थ वायू यांची सुषुम्नेत समगतीने म्हणजे ऐक्य करून त्यासह चित्तास ते व्योमगामी म्हणजे मूर्ध्नी आकाशाकडे जाणारे करतात. यतेन्द्रियमनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः विगतेच्छाभयक्रोधो यः सदा मुक्त एव सः. तेथ जैसी रथ्योदके सकळे घेऊन गंगा समुद्री मिळे मग एक वेगळे निवडू नये तैसे वासनांतराची विवंचना मग पैसे पारुखे अर्जुना. जे वेळी गगनीलयो मना पवने की जेत हे संसार चित्र उमटे तो मनरूप पटू फाटे जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही तैसे मन पण मुदल जाय मग अहंभावादी के आहे म्हणून शरीरेंची ब्रह्म होय अनुभवितो. तेथे ज्याप्रमाणे रस्त्यावरून वाहणारे पाणी आपल्या पोटात घेऊन गंगा समुद्राला मिळते त्यावेळेला एक गटारातील पाणी व एक गंगेचे पाणी अशी वेगवेगळी निवड करता येत नाही. त्याप्रमाणे अर्जुना ज्यावेळी प्राणापानांच्या निरोधाने मूर्ध्नी आकाशात मनाचा लय केला जातो त्यावेळी नाना प्रकारच्या वासनांची निवड सहजच थांबते. त्यावेळी ज्या ठिकाणी हे संसार रूप चित्र उमटते तो मनोरूपी पडदा फाटून जातो. ज्याप्रमाणे सरोवर आटते म्हणजे प्रतिबिंब नाहीसे होते त्याप्रमाणे मनाचे मनपण मुळीच नाहीसे झाल्यावर मग मी देह वगैरे अहंकारादी विकार कोठे राहिले. देहाहंकारादी विकार नाहीसे झाले म्हणून तो ब्रह्मानुभवी पुरुष देहधारी असतानाच ब्रह्म बनतो. भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरं सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति. आम्ही मागाहन सांगितले जे देहींची ब्रह्मत्व पावले ते येणे मार्गी आले म्हणून या आणि यमनियमांचे डोंगर अभ्यासाचे सागर क्रमोनी हे पार पातले ते आपण पे करून निर्लेप प्रपंचाचे घेतले माप मग साचा चिंची रूप होऊन ठेले. ऐसा योग युक्तीचा उद्देशो जेथ बोलिला ऋषिकेशो तेथ अर्जुनो सुदंशो म्हणून चमत्कारला. ते देखिल्या कृष्णे जाणितले मग हसोनी पार्था ते म्हणितले ते काही चित्त वाईले ये बोली तुझे. तव अर्जुन म्हणे देवो परचित्त लक्षणांचा रावो भला जाणितला जी भाऊ मानसू माझा. म्या जे काही विवरुणी पुसावे ते आधींची कळिले देवे तरी बोलिले तेच सांगावे विवळ करुणी. निर्हवी तरी अवधारा जो दाविला तुम्ही अनुसारा तो पवन्याहुनी पाय उतारा. सोहपा जैसा तैसा संख्याहुनी प्रांजळा परी आम्हा सारिखिया अभोळा. येत आहाती काही परिकाळा तो साहोये वर म्हणून एक वेळ देवा तो चिपडताळा घ्यावा विस्तरेल तरी सांगावा साध्यंतुचे. तव कृष्ण म्हणते हो का तुझ हा मार्गो गमला निका तरी काय जाहले ऐकी जो का सुखे बोलो. अर्जुना तो परिससिये परिसोनी अनुष्ठिसिये तरी आम्हासी चिवानी कायसी सांगावयाचे. आधींच चित्त मायेचे वरी मिश झाले पर्यंतयाचे आता ते अद्भुत पण स्नेहाचे कवन जाणे. ते म्हणो कारुण्य रसाची वृष्टी की नवया स्नेहाची सृष्टी हे असो निजे दृष्टी हरीची वाण. जे अमृताची ओतले की प्रेमची पिवणे मातले म्हणून अर्जुन मोहे गुंतले निघोनेने.
हे बहु जे जे जल्पिजेल तेथे कथेसे फांकू होईल, परिते स्नेहरूपा नयेल बोलवरे म्हणून विसुरा काय येणे, तो ईश्वरू कळावा कवने, जो आपुले मान नेणे आपणची, तरी मागिला ध्वनी आणतो, मज गमला सावियाची मोहितो, जे बलात्कारे असे म्हणतो परिस बापा, अर्जुना जेने भेदे तुझे का चित्त बोधे, तैसे तैसे विनोदे निरुपिजेल, तो काय सया नाम योगो त्याचा कवन उपयोग, अथवा अधिकार प्रसंगो कवनायथ, ऐसे जे जे काही उक्त असे ये ठाई, ते आघवींची पाय सांगेन आता, तो चित्त देऊन अवधारी, ऐसे म्हणून श्री हरी, बोलिजेल ते पुढारी कथा हे, श्रीकृष्ण अर्जुनाशी सांगू, न सांडून सांगेल योगू, तो व्यक्त करू प्रसंगो, मने निवृत्ती दासो. देहधारी असतानाच ब्रह्मभावाला पावले असे जे आम्ही मागे सांगितले, ते मार्गाने आले म्हणून, आणि यम नियमांचे डोंगर व अभ्यासाचे समुद्र ओलांडून ते ह्या पलीकडच्या तीराला म्हणजे ब्रह्मत्वाला पोहोचले. त्यांनी आपणा स्वतःला शुद्ध करून प्रपंचाची योग्य किंमत केली, आणि मग सत्य जे ब्रह्म तद्रूप ते होऊन राहिले. जेव्हा श्रीकृष्णांनी योग मार्गाचा अभिप्राय अशा रीतीने थोडक्यात सांगितला, तेव्हा अर्जुन मर्मज्ञ असल्या कारणाने आश्चर्यचकित झाला. श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या मनाची ही स्थिती जाणली व मग ते हसून अर्जुनाला म्हणाले, आमच्या बोलण्याने तुझे चित्त प्रसन्न झाले का? यावर अर्जुन म्हणाला, देवा, आपण मन कवड्यांचे राजे आहात, आपण माझ्या चित्तातला अभिप्राय चांगलाच ओळखलात. मी जे काही विचार करून तुम्हास विचारावे ते देवा आपण आधीच जाणलेत. तरी आपण जे बोलतात, तरी जे आपण बोललात तेच स्पष्ट करून सांगा. सहज विचार करून पाहिले तर देवा ऐका, तुम्ही जो मार्ग दाखविला तो पोहून जाण्यापेक्षा पाय उताराने जाणे जसे सोपे, तसा हा योग मार्ग सांख्याहून सोपा आहे. परंतु आमच्यासारख्या दुर्बळांना समजण्यास येथे काही विलंब लागेल, पण तो सहन करता येईल. म्हणून देवा, एक वेळ त्याचाच अनुवाद करावा. जरी विस्तार होईल तरी हरकत नाही. पण तो योगमार्ग आरंभापासून अखेरपर्यंत सांगाच. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, असे का? तुला हा मार्ग चांगला वाटतो तर सांगायला आमची काय हरकत आहे? ऐक, आम्ही तो आनंदाने सांगतो. अर्जुना, तू ऐकतोस व ऐकून त्याप्रमाणे आचरण करतोस असे जर आहे तर आम्ही सांगाव्यास का कमी करू? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अगोदरच आईचे अंतःकरण त्यात आवडतेपणाचे निमित्त झाले, मग त्या ममतेच्या अद्भुततेची कल्पना कोणाला येईल? ती हरीची कृपादृष्टी करून रसाचा वर्षावच आहे असे म्हणू, अथवा नव्या स्नेहाची सृष्टी आहे असे म्हणू. हे राहू द्या, कृष्णाच्या त्या दृष्टीचे वर्णन कसे करावे हे आम्हास कळत नाही. ही हरीची दृष्टी जणू काय अमृताचीच ओतलेली होती, अथवा अर्जुना विषयीचे प्रेम पिऊन मस्त झाली होती. म्हणून अर्जुनाच्या मोहात अडकलेल्या त्या हरीच्या दृष्टीस बाहेर निघण्याचे कळेना. या हरीच्या दृष्टी संबंधाने जितके जास्त बोलावे तितके कथेची संगती सुटून या वर्णाचा विस्तार वाढेल. परंतु शेवटी हरीच्या अर्जुनाविषयीच्या प्रेमाचे यथार्थ वर्णन शब्दांनी करता येणार नाही ते नाहीच. यात आश्चर्य ते काय? कारण जो आपले मोजमाप आपणच जाणत नाही तो ईश्वर कोणी आकलन करावा? तर मागील बोलण्याच्या अभिप्रायावरून मला सहज असे वाटते की
देव अर्जुनाच्या प्रेमरूपी मोहात गुंतले आहेत, कारण ते अर्जुनाला बलात्काराने अरे बाबा ऐक म्हणून म्हणत होते. अर्जुना, ज्याप्रमाणे तुझ्या चित्ताला पटेल त्या सोप्या रीतीने कौतुकाने सांगण्यात येईल. तो योग हे कशाला नाव आहे, त्याचा उपयोग काय, अथवा त्या योगाचा अधिकार कोणाला आहे, याप्रमाणे जे जे काही या बाबतीत शास्त्रात सांगितलेले असेल ते सर्वच मी तुला आता सांगेन. पहा, तू मन लावून ऐक असे म्हणून श्रीहरी जे बोलले ती कथा पुढे आहे, ती सांगण्यात येईल. अर्जुनाशी असलेल्या सख्यात बिघाड येऊ न देता श्रीकृष्ण अर्जुनाला अष्टांग योग सांगतील. तो प्रसंग निवृत्तीनाथांचे शिष्य म्हणतात, मी स्पष्ट करून सांगेन. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मसन्न्यासयोगो नाम पंचमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री सच्चिदानंदार्पणमस्तु. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पुढील कथाभाग अध्याय 6.